ज्योतिषशास्त्र हे नवग्रहांवर आधारित असून ग्रहांची स्थिती, त्यांचे चलन, जन्मकुंडलीतील स्थान यावरून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील भविष्यकालीन घटना, स्वभाव, व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टींचा अंदाज बांधता येतो। नवग्रहांपैकी सर्वाधिक क्रूर ग्रह शनीला मानले गेले आहे। शनी न्यायाची देवता असून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फल प्रदान करतो। मात्र शनीचा प्रतिकूल प्रभाव काही व्यक्तींवर पडत नाही। नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींवर शनी महाराजांची अवकृपा होत नाही आणि त्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया। शनी न्यायाची देवता मानली जाते। शनीचे कुंडलीतील स्थान आणि त्याचा पडणारा प्रतिकूल प्रभाव यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात। शनीची ढय्या दशा आणि 7.5 ही सर्वाधिक प्रभावशाली मानली जाते। शनी कष्टकारक मानला जातो। शनीची कृपादृष्टी लाभणे सर्वोत्तम शुभ लाभदायक मानले जाते। सुख, समृद्धी, भरभराट, आनंद, समाधान, धन, वैभव, करिअर, कार्यक्षेत्र अशा अनेक गोष्टींवर शनीचा प्रभाव पडू शकतो। शनीची 7.5 आणि ढय्या सुरू असलेल्या व्यक्तींना काही उपाय सांगितले जातात, त्यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते अशी मान्यता आहे। ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी 3ऱ्या, 6व्या आणि 8व्या, 12व्या स्थानी असेल तर अशा व्यक्तींवर शनीची अवकृपा होत नाही किंवा प्रतिकूल प्रभाव पडत नाही। तसेच शनी कुंडलीतील उच्च स्थानी असेल तर शनी प्रतिकूल न राहता अनुकूल होतो। शनी अधिक कष्टकारक होत नाही असे सांगितले जाते। शनी महाराज मकर आणि कुंभ या 2 राशींचे स्वामी मानले जातात। राशी स्वामी असल्यामुळे या 2 राशीच्या व्यक्तींवर 7.5 सुरू असली तरी शनीचा प्रतिकूल प्रभाव पडत नाही। तसेच तूळ ही शनीची उच्च राशी मानली गेली आहे, त्यामुळे शनी 7.5 आणि ढय्या दशा यांचा प्रतिकूल प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तींवरही पडत नाही। तसेच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत चंद्र उच्च किंवा मजबूत स्थानी असतो त्या राशीच्या व्यक्तींवर 7.5 किंवा ढय्या दशा यांचा वाईट प्रभाव पडत नाही। मंडळी, ज्योतिषशास्त्रात शनी सर्वात क्रूर ग्रह मानला जातो। चुकीची कामे करणाऱ्यांना शनीची वक्रदृष्टी मोठ्या प्रमाणावर पडते। मात्र चांगली कर्मे तसेच सदाचरण करणाऱ्यांवर शनीची कृपादृष्टी सदैव राहते। शनीची ढय्या दशा, 7.5 आणि प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत। जी व्यक्ती चांगले काम करते, त्या व्यक्तीचे आचरण नेहमी चांगले असते, त्यांच्या पाठीशी शनी महाराज सदैव असतात। शनीचा प्रतिकूल प्रभाव आणि शनी दोषातून मुक्तता होण्यासाठी शनिवारी वानरांना काळे चणे खायला द्यावेत। तसेच शनिवारी गोड चपातीला मोहरीचे तेल लावून श्वानांना खायला दिल्यास शनीचा प्रतिकूल प्रभाव अनुकूल होऊ शकतो। सदर उपाय नियमितपणे दर शनिवारी केल्यास लाभदायक ठरू शकतात। शनीचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले गेले आहेत। हे सोपे उपाय करून पाहावे असा सल्ला दिला जातो। शनीचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी घरात ज्या ठिकाणी बऱ्यापैकी अंधार असेल अशा ठिकाणी एका कोपऱ्यात मोहरीच्या तेलाने भरलेली 1 वाटी ठेवावी। तसेच या वाटीत तांब्याचे नाणे टाकून ठेवावे। असे केल्याने शनीचा दुष्प्रभाव कमी होण्यास मदत होते, तसेच प्रतिकूल प्रभाव दूर होऊ शकतो। शनीची ढय्या दशा सुरू असल्यास त्यावर करावयाच्या उपायांबाबत सांगण्यात आले आहे। शनीच्या ढय्या दशेचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी शुक्रवारी रात्री 800 ग्रॅम काळे तीळ पाण्यात भिजवून ठेवावे। शनिवारी सकाळी ते दळावेत आणि त्यात गूळ घालून लाडू तयार करावेत। 8 लाडू तयार करावेत। हे लाडू प्रत्येक शनिवारी काळ्या घोड्याला खायला घालावेत। सलग 8 दिवस हा उपाय करावा। असे केल्याने शनी संदर्भातील सर्व प्रतिकूल प्रभाव दूर होण्यास मदत होते। तसेच घरात सुख आणि शांतता वृद्धिंगत होते असे म्हटले जाते। शनीचा प्रतिकूल प्रभाव, दुष्प्रभाव कमी करण्यासाठी गोमातेची सेवा करावी। काळ्या रंगाच्या गायीची सेवा केल्याने शनीची कृपादृष्टी होते। दररोज स्वयंपाक करताना केलेली पहिली चपाती वा पोळी गोमातेला खायला द्यावी। तसेच गायीला मोतीचूर लाडूही खायला द्यावेत। यानंतर गोमातेचे आशीर्वाद घ्यावेत। असे नियमितपणे केल्यास शनी महाराजांचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात। 7.5 सुरू असलेल्या व्यक्तींनी प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी प्रत्येक शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण करावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। शनीची आरती करावी। धूप, दीप, काळे तीळ अर्पण करावेत। त्याचप्रमाणे हनुमान आणि शनी चालीसा पठण करावी। यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा काढावी असा उपाय सांगण्यात आला आहे। मंडळी, तसेच शनीचे कुंडलीतील स्थान आणि त्याचा पडणारा प्रतिकूल प्रभाव
यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. शनीची ढिया दशा आणि 7.5 ही सर्वाधिक प्रभावशाली मानली जाते. शनी कष्टकारक मानला जातोच. शनीची कृपादृष्टी लाभणे सर्वोत्तम शुभ लाभदायक आहे. सुख, समृद्धी, भरभराट, आनंद, समाधान, वैभव, धन, करिअर, कार्यक्षेत्र अशा अनेक गोष्टींवर शनीचा प्रभाव पडू शकतो.